अखिल जगस्वामी साप सदा शिव मल्हारी मणिमल्ल संहारक ऐश्वर्य प्रदाता शक्तिदाता जय दुरी गणाधीशित आदिरुद्र श्री मातंड भैरवा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। अगडदुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा। पाऊ में तोडा कमरी कर पटा बिहिर मस्तकी तुरा। खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल अहंकारा सदानंदाचा येळकोट। सदानंदाचा येळकोट। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय देवा जय शिव मार्तंडा। हरिवर्धन मल्हारी तुझी प्रचंडा। नवरात्र उत्सवानिमित्त गडावर नारद मुनींच्या आख्यानातून देवीची महती सर्वदूर पोहोचते आहे। तुमच्यामुळे अनेक गोष्टी कळल्या आहेत मुनिवर। जणू एखादं पूर्वचित्र तयार करण्यासाठी निरनिराळे तुकडे गोळा करावे लागतात तसंच माझं झालं आहे। सत्य समजून घेण्यासाठी प्रत्येक वेळी मला नव्याने काही गोष्टी कळत चालल्या आहेत। नारायण नारायण। आणि मला अजूनही काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत मुनिवर। आज नवरात्र उत्सवाचा 7वा दिवस आहे। देवीची महती ऐकण्यासाठी सर्वजण आतुर आहेत। मुनिवर, आख्यानाला आरंभ करा। देव म्हणाले, महादेवीला नमस्कार असो। कल्याण होण्यास कारणीभूत अशा देवीला सतत नमस्कार असो। मूळ प्रकृती मंगलकारिणी देवीला नमस्कार असो। बानूला हेगडी प्रधान आणि लक्ष्मी देवींबद्दल सत्य काय आहे ते कळावं म्हणून मी काय केलं नाही। श्री विष्णू आणि श्री लक्ष्मी देवी यांच्या प्रिय सुचिन्हाची तिची ओळख करून दिली, पण अजूनही बानूला सत्यापर्यंत पोहोचता आलं नाही। तुमच्याशी बोलायचं होतं। हेगडी प्रधान आणि लक्ष्मी देवी यांच्या मूळ रूपाबद्दल बानूला कधी कळणार हेच विचारायचं आहे ना? हो, कारण बानूला सत्य काय आहे ते लवकरात लवकर कळायला हवे। मलाही ते कळतंय देवी, पण मी अनेक प्रयत्न करूनही बानूला अद्याप संकेतांची तर्कसंगती लावता येत नाही। आता अजून मी काय करू जेणेकरून बानूला सगळं काही कळेल हेच मला कळत नाही। तुम्ही तिला तसं स्पष्ट का नाही सांगत? कारण देवी, तुम्हीही जाणता की असं करणं म्हणजे शिवलीलेत थेट हस्तक्षेप करण्यासारखे आहे। मला एक मार्ग दिसतो आहे। कोणता? शक्तिपात। शक्तिपात? देवी, देवी तुम्ही हे सुचवत आहात यावर माझा विश्वास बसत नाही। शक्तिपाताचा मार्ग हा साधनेतील अत्यंत कठोर असा मार्ग आहे। त्याकरता मला बानूला आत्मज्ञानासाठी निवेदन करावे लागेल, त्याशिवाय ते शक्य नाही। शक्तिपाताचा मार्ग हा सरळ सोपा नाही हे मीही जाणते, पण त्याशिवाय दुसरा कोणता मार्ग मला तरी दिसत नाही।
पण देवी त्याकरता बानूची स्वीकृती हवी. तुम्ही देवेंद्र आहात, इंद्रियांवर तुमचे नियंत्रण आहे. तुम्ही बानूला हे करण्यासाठी प्रसंगी भागही पाडू शकता. पण असे करणे कितपत योग्य ठरेल? नाहीतर तुम्ही श्री विष्णूंनाच विनंती करावी, त्यांनीच हे असाध्य कार्य सिद्धीस जाऊ शकेल. अशक्य. श्री विष्णू हे कधीही मान्य करणार नाहीत. तुम्हीच जर असा विचार केला तर ते कधीच शक्य होणार नाही. पण तुम्ही जर का ठरवलेच तरच ते सत्यात उतरू शकते. जी देवी सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी विष्णूची माया अशी म्हटली जाते, त्या देवीला नमस्कार असो. तिला नमस्कार असो, पुन्हा पुन्हा नमस्कार असो. प्रधानजी, तुम्हाला देखील कळलंच असेल. होय देवा, स्वर्गलोकात देवेंद्र आणि शची देवी यांच्यात बाणाईला सहाय्य करण्यासाठी नवीन मार्ग शोधला जातो आहे. आता अजून प्रतीक्षा करू नका. आपल्या कन्येला न्याय मिळवून देण्यासाठीच तुम्ही सहाय्य करत आहात, जे अयोग्य नाही. आता मला देखील या दोन मार्गा व्यतिरिक्त आणखी काही मार्ग दिसत नाही. आता मला जावेच लागेल. आपल्याकडे वेळ कमी आहे. ह्यामुळे बानूला नक्कीच सत्य काय आहे ते कळू शकेल. हो देवी, आता मी अधिक वेळ न घालवता भूतलावर जातो. बानूची भेट घेतो आणि शक्य झाल्यास श्री विष्णूंची. जी देवी सर्व भूतांचे ठिकाणी बुद्धी रूपाने राहिली आहे, तिला नमस्कार असो. तिला नमस्कार असो, सतत नमस्कार असो. अहो, काय झालं आहे? तुम्ही आणि श्री खंडेराय असे अस्वस्थ का दिसता आहात? नको ते घडण्याचे संकेत मिळत आहेत. जेजुरी गडावर देवेंद्रांचे आगमन होणार आहे. देवा, देवेंद्र स्वर्गलोकाहून निघाले आहेत. होय, आणि कोणत्याही क्षणी ते जेजुरीत येतील. आजवर कोणतीही कृती करताना मला इतके दडपण कधीच आले नव्हते. श्री विष्णूंची आणि माझी भेट झाली तर ते माझा मानस पूर्ण व्हावा यासाठी तयार होतील. जी देवी सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी प्रतिबिंब रूपाने राहिली आहे, तिला आमचा नमस्कार. आमचा नमस्कार असो, वारंवार नमस्कार असो. तुम्ही असे अस्वस्थ का? काही नाही. नारायण नारायण. प्रधानजी, आता तुम्हालाच यात हस्तक्षेप करावा लागेल. इंद्रदेव जर राजसभेत आले तर अनर्थ व्हायचा. होय देवा, मला कळते आहे. नक्कीच काहीतरी घडलं आहे, पण काय ते तुम्ही मला सांगत नाही आहात. काही नाही झालंय माझं. तो शांत हो. मुनिवर, आख्यानाला प्रारंभ करा. जशी आपली इच्छा देवा. नारायण नारायण. थांबा मुनिवर. देवा, आख्यान थांबलंच आहे तर
मला काही सांगायचं आहे. मला अत्यंत अपरिहार्य कारणामुळे हे आख्यान सोडून जावं लागणार आहे. माझ्यावरील दायित्वाची मला जाणीव आहे, परंतु आता ह्या क्षणी हे कार्य पार पाडणं अनिवार्य आहे देवा. पण असे कोणते कार्य आहे? म्हाळसा, एखादे पूर्वनियोजित कार्य त्यांना पूर्ण करायचे असेल. प्रधानजी, तुम्ही या. होय देवा. थांबा प्रधानजी. तुमची इच्छा असेल तर मी देखील तुमच्या बरोबर येतो. नाही, आपण इथेच थांबावं. मला आवश्यकता भासल्यास मी आपणहून तसं सांगेन. येतो. मुनिवर, आख्यान सुरू ठेवावे. नारायण नारायण. जी देवी सर्व भूतांच्या ठिकाणी वृत्ती रूपाने स्थिर आहे, तिला नमस्कार असो, तिला नमस्कार असो, वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी मातेच्या रूपाने स्थित आहे, तिला नमस्कार असो, तिला नमस्कार असो, तिला नमस्कार असो. प्रणाम प्रभो. देवेंद्र, तुम्ही जेजुरीत येताना मनात काहीतरी विशेष प्रयोजन घेऊन आला आहात हे मी जाणतोच, आणि तुमच्या इथे येण्याने काही अनुचित घडू नये यासाठी मी तुम्हाला इथे भेटायला आलो आहे. पण प्रभो, माझ्या येण्याने काही अनुचित घडेल असे खरंच आपल्याला वाटते? हा जेजुरीगड म्हणजे प्रत्यक्ष जणू कैलासच. श्री खंडेरायांच्या रूपानं प्रत्यक्ष श्री महादेवांचे इथे वास्तव्य आहे. श्री विष्णुदेव आणि श्री लक्ष्मी देवी हे इथे निवास करतात. प्रभो, या जेजुरी गडावर कोणतेही विघ्न येईलच कसे? कारण प्रत्यक्ष विघ्नहर्ता गणेश इथे आहेत. त्याचबरोबर श्री म्हाळसा देवी इथे आहेत. हे सर्वजण इथे असताना इथे काही अनुचित घडेलच कसे? कारण आपल्याला देखील हे ठाऊक आहे की श्री म्हाळसा देवी ह्याच साक्षात पार्वती देवी आहेत, परंतु त्यांना मात्र हे ठाऊक नाही, आणि त्यांना हे आख्यानातून कळावं असे श्री खंडेरायांचे प्रयोजन आहे. इतर कुणाकडूनही त्यांना ते कळता कामा नये.
आणि प्रभो, मी देखील त्यांना ते सांगणार नाही. होय देवेंद्र, न्यायाच्या चौकटीत राहूनच तुम्ही कार्य करता आहात. होय प्रभो, मी केवळ माझ्या कन्येच्या सहाय्यासाठी इथं आलो आहे. ती सुखात राहावी एवढंच मला वाटतं. मला आणखी काही नको. परंतु तुमच्या सहाय्याने जेजुरी जे काही घडतं आहे त्यामुळे म्हाळसा देवींना सत्य कळू शकतं हे तुम्ही विसरता आहात. तसे होणार नाही याची मी दक्षता घेईन. आणि प्रभो, मी बानूला देखील सारं काही थेट सांगत नाहीये. केवळ तिच्या भवितव्यासाठी, तिला न्याय मिळावा म्हणून मी तिला सहाय्य करतो इतकंच. ह्याचा अर्थ बाणाईवर अन्याय होतो आहे असं म्हणायचं आहे का तुम्हाला? क्षमा असावी प्रभो, पण एक पिता म्हणून मला तसेच म्हणायचे आहे. प्रभो, माझी कन्या असून देखील तिला सारी स्वर्ग सुख सोडून इथं भूतलावर रानूमाळ भटकावे लागले. श्री खंडेरायांना प्राप्त करून घेण्यासाठी तिला अमाप कष्ट सोसावे लागले. त्यांच्याशी विवाह व्हावा म्हणून तिला कठोर परिश्रम करावे लागले. आणि आता श्री खंडेरायांशी विवाह झाल्यानंतर सुद्धा तिला त्यांच्यापासून दूर राहावे लागते आहे. हे सारे पाहिल्यानंतर मी तिला थोडेसे सहाय्य करणे हे अयोग्य आहे असे आपल्याला वाटते. तुमच्या मनात नक्की काय आहे देवेंद्र? प्रभो, आपले मूळ रूप काय आहे हे बानूला कळावे असे माझ्या मनात आहे. माझ्या आणि लक्ष्मी देवींच्या मूळ रूपाबद्दल कळल्याने बाणाईला सत्य कसं समजणार? हा असा तर्क लावणं अनुचित आहे. तुम्ही जर ही इच्छा ठेवून सहाय्य करत असाल तर ते तात्काळ थांबवावं. प्रभो, नाही म्हणू नका. परंतु जे अयोग्य आहे ते अयोग्यच आहे. नाही प्रभो, नाही म्हणू नका. आपण त्रिमूर्तीपैकी एक आहात. साऱ्या सृष्टीचे पालक आहात. आपले दर्शन व्हावे म्हणून साधक कठोर साधना करतात. आपली कृपा व्हावी म्हणून ऋषीमुनी कठोर तपश्चर्या करतात. प्रभो, जिथे प्रत्यक्ष देवी देवतांनाही आपल्या दर्शनाचा मोह आवरत नाही, तेथे माझ्या कन्येला आपले मूळ स्वरूप ज्ञात व्हावे असे मला वाटले. तर त्यात चूक काय आहे प्रभू? हा देवेंद्र, तुम्ही देवांचे राजे आहात अशी याचना करणं उचित नव्हे. परंतु माझ्या मूळ रूपाबद्दल कळल्याने बाणाईला सत्य कसं समजणार? आपणच श्री विष्णू आहात आणि आपल्या पत्नी या साक्षात श्री महालक्ष्मी आहेत. हे बानूला एकदा कळल्यानंतर तिचा पुढचा मार्ग सोपा होईल. परंतु कसा देवेंद्र? आपण दोघेच तिला पुढे सत्यापर्यंत घेऊन जाल असे मला वाटते. तुम्ही जे करू पाहत आहात त्यांनी काय होईल सांगता येणं कठीण आहे. आणि लक्ष्मी देवींना देखील ते आवडणार नाही. आणि प्रभो, या निमित्ताने लक्ष्मी देवी ही जेजुरीगड सोडून न जाता अधिक काळ इथेच आपल्या समवेत राहतील. कन्येच्या सुखासाठी हा स्वर्गलोकीचा राजा इंद्र आपल्या समोर याचक म्हणून आला आहे. मला असे विनमुख पाठवू नका. तुमची इच्छा पूर्ण हो. जी देवी आपल्या सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी शक्ती रूपाने राहिली आहे, तिला आमचा नमस्कार असो, वारंवार नमस्कार असो.
जी देवी सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी क्षमारूपाने उभी आहे, तिला आमचा नमस्कार. नमस्कार असो, वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी जाती रूपाने राहिली आहे, तिला आमचा नमस्कार असो. नमस्कार असो, वारंवार नमस्कार असो. जी देवी सर्व भूतांचे ठिकाणी लज्जा रूपाने राहिली आहे, तिला आमचा नमस्कार. नमस्कार, सतत नमस्कार. या नवरात्रोत्सवानिमित्त देवींचे दर्शन घडले, पण प्रत्येक दर्शनाच्या वेळी त्या देवतेची शक्ती जणू काही माझ्या आंतरिक शक्तीशी जोडली आहे असं मला वाटतंय. असं का वाटत असावं मला? माझा आणि या साऱ्या शक्तिरूपाचा काय ऋणानुबंध असेल?